कासपद्या पट्ट्यामधील शेतकरी, माझ्या माता बंधू आणि भगिनींनो, मी माफी मागतो। अवघ्या काही दिवसात कांद्यांच्या गडगडलेल्या दरामुळे स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या रोषाला सोमवारी रात्री नवनिर्वाचित मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांना तोंड द्यावं लागलं। बागलाण तालुक्यातील चिराई येथे एका कार्यक्रमात राणे भाषणासाठी उभे राहिले होते। तितक्यातच अचानक एका कांदा उत्पादकाने मंचावरती येऊन राणेंच्या गळ्यात अचानक कांद्याची माळ घातली। ध्वनिक्षेपकावर संबंधित व्यक्ती बोलण्याचा प्रयत्न करत होती। दरम्यान त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। कांद्याची माळ घालणारी व्यक्ती कांदा उत्पादक असल्याचं सांगितलं जातंय। मागील 10 दिवसांपासून कांद्याचे दर प्रति क्विंटल सुमारे 2000 रुपयांनी कमी झालेत। 20% निर्यात शुल्कामुळे दरातील घसरण थांबत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे। ही अस्वस्थता सोमवारी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यात देखील उघड झाली। बागलाण तालुक्यातील चिराई येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पदयात्रेनिमित्त फिरता नारळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास रात्री 9 वाजता राणे यांनी हजेरी लावली। या ठिकाणी बोलण्यासाठी ते उभे राहिले असता व्यासपीठावर अकस्मात एक शेतकरी आला। त्याने काही कळण्याच्या आतच कांद्यांची माळ राणे यांच्या गळ्यात घातली। दरम्यान यावेळी नितेश राणे यांची प्रतिक्रिया काय होती तेही आपण पाहूया। सगळ्या इथं जमलेल्या कासपद्या पट्ट्यामधील शेतकरी, माझ्या माता बंधू आणि भगिनींनो, मी माफी मागतो। खाली बसा, परो खाली बसा, बाकीचे खाली बसा, खाली बसा, सगळ्यांनी खाली बसा। त्याचं म्हणणं ऐकून घेऊ, त्याला थांबवा, त्याला नंतर त्याचं म्हणणं ऐकून घेऊ।